राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. पीक विमा 2025ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे सरकारकडून आदेश. पीक विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात जो आदेश देण्यात आलेला आहे त्या संदर्भात अधिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना, PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा 2025-2026 संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा 2025 संदर्भात सगळ्यात मोठी खुशखबर. तर स्क्रीनवरती पहा पीक विमा. पीक कंपन्यांनी नुकसान भरपाई तात्काळ वितरित करावी अशा प्रकारचे आदेश, अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. खरीप पीक विमा 2025 हंगामातील पीक विमा निश्चिती संदर्भात मंत्रालयामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे आणि याच बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत. या संदर्भात पुढे माहिती आहे पहा. 2025 खरीप पीक विमा 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अंमलबजावणीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली आहे, राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICCI. तर पहा, भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोंबार्ड कंपनी मार्फत योजना राबवण्यात येत असल्याने माहिती देण्यात आलेली आहे. तसेच सोयाबीन, भात, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांच्या पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी, त्याचबरोबर भात व सोयाबीनचे तांत्रिक उत्पादन केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर नोंदवण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे. स्क्रीनवरती पाहू शकता दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे, आदेश देण्यात आलेले आहेत खरीप पीक विमा 2025च्या निधी वितरणासंदर्भात. त्याचबरोबर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पीक विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितलेले आहे की उपलब्ध आकडेवारीवर तात्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि ती कोणताही विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. या संदर्भात केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे अतिशय आनंदाचा निर्णय आहे. तर आता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येत आहे.